नेहमीच बघतो की आपल्याला खांदा दुखतोय आणि असे बरेच पेशंट येतात ओपीडीमध्ये खांदा दुखणे घेऊन. पण जेव्हा ही पेशंट माझ्या ओपीडीमध्ये येतो आणि म्हणतो की माझा खांदा खूप दुखतो, एक ठरवून येतो की मला फ्रोझन शोल्डरच आहे आणि मला फ्रोझन शोल्डरचीच ट्रीटमेंट पाहिजे. पण असं नाही आहे. म्हणजे फ्रोझन शोल्डर हा एक जनरल टर्म आहे, ज्याला आपण जेव्हा आपण खांदा दुखतो आपण सगळेच म्हणतो की त्याला मला फ्रोझन शोल्डर आणि मला ट्रीटमेंट. फ्रोझन शोल्डर पेन म्हणजे शोल्डर पेन म्हणजे फ्रोझन शोल्डर नव्हे. आपल्याला बरेच कारणे शोधावं लागतात पहिले की आपल्याला ते खांद्याला दुखणं कशामुळे येतंय. नॉट बिकॉज ऑफ हे सगळ्या गोष्टी आपण रूल आउट केला तरच त्याला फ्रोझन शोल्डर म्हणता येतात. टर्म मध्ये म्हणजे वैद्यकीय भाषेत आपण त्याला अडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणतो. अडेझिव्ह कॅप्सुलायटिस म्हणजे जखडलेला खांदा, इस्पेशली आपलं कॅप्सूल जे खांद्याच्या अराउंड जे कॅप्सूल असतं म्हणजे आवरण असतं ते जखडून जातो. त्याला खूप सूज येते. त्या सूज आल्यामुळे आपल्याला वेदना चालू होतात. आपल्याला मग काय होतं, आपल्या हालचाली कमी होतात. हालचाल कमी झाली की आपल्याला मग फंक्शन अफेक्ट व्हायला लागतो. इस्पेशली फिमेल्समध्ये जिथे आपल्याला केस विंचरता येत नाही, मेल्समध्ये मागे जाऊन वॉलेट काढता येत नाही. हे सगळे डिसेबिलिटीज आहेत. ग्रॅज्युअली सगळ्यांना यायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टींना आपण जेव्हा पेन सुरुवात होते आपण पेन किलर घेतो आणि तात्पुरतं बरं वाटतं. पण जसेही आपले मुवमेंट रिस्ट्रिक्ट व्हायला लागतील त्यावेळी आपल्याला जाणवं लागतं की आपल्याला काय त्रास वाढत चाललाय आणि आपण त्याला काहीतरी ट्रीटमेंट घेतलं पाहिजे. हे प्रॉब्लेम जनरली फिमेल्समध्ये, मिडल एज फिमेल्समध्ये खूप कॉमनली आढळतं. इस्पेशली डायबेटिक पेशंट. म्हणजे डायबिटीस म्हणजे फक्त डायबिटीस असणं इम्पॉर्टंट नाही आहे, ते डायबिटीस कधीपासून आहे ते पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ज्याला डायबिटीसला 5 वर्ष झालेले आहेत त्या लोकांना आपल्याला 30 ते 40% लोकांमध्ये खांद्यांचा प्रॉब्लेम असतो. तोच पेशंट जर 10 वर्ष झाले डायबिटीस होऊन त्या लोकांना 70 ते 80% लोकांमध्ये खांद्यांचे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे डायबिटीस असणं इम्पॉर्टंट नाही, ते कधीपासून आहे ते खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे थायरॉइडचे प्रॉब्लेम. थायरॉइडमुळे पण काय होतं की आपले स्नायू हळूहळू गळत जातात, कमजोर होतात. त्याच्यामुळे आपले खांदे खूप कमजोर झाल्यामुळे हालचाली कमी व्हायला लागतात. आणि काही हार्मोनल प्रॉब्लेम्स असल्यामुळे पण आपले खांद्याचे प्रॉब्लेम वाढतात. आणि काही लोकांमध्ये इम्युनिटी कमी असेल तरी पण आपले प्रॉब्लेम सुरू होतात.